लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. नंदिनीला सांगतो की भास्कर काका मला फंडिंग करायला तयार झाले, त्यांना माझा प्रोजेक्ट खूप आवडला. तेव्हा नंदिनीला अजिबात आवडत नाही, कारण भास्कर काका हे तेच असतात ज्यांनी जीवाच्या आणि नंदिनीच्या वडिलांसोबत बिझनेसमध्ये फ्रॉड केलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, नको, तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी मदत घ्या, या माणसाकडून नको. तेव्हा जीवा तिच्यावर ओरडतो, म्हणतो, अगं तू त्यांना साधं काका म्हणायला तयार नाहीयेस, असं काय झालंय तुला? तेव्हा नंदिनी म्हणते, भूतकाळातल्या गोष्टी असतात, त्यावर आपण असा लगेच विश्वास नाही ठेवू शकत, आणि माणसं बदलतात वगैरे ही फिलॉसॉफी तुम्ही मला सांगू नका. फक्त तुमचा कोणी वापर करून घेऊ नये, तुम्हाला कोणी फसवू नये. एका डीलमुळे तुमचं फ्युचर आणि प्रेझेंट खराब होऊ नये एवढंच वाटतं मला. जरी तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला जेन्युइनली वाटत असेल की भास्कर काका कसले छक्के पंजे करणार नाहीत, तर तुम्ही करा त्यांच्यासोबत काम, माझी काही हरकत नाही आहे. पण तुम्ही घरच्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यासोबत काम करताय. तेव्हा जीवा म्हणतो, सांगेन, आत्ता लगेच नाही सांगणार, मी डायरेक्ट माझ्या ऑफिसच्या इनॉग्रेशनलाच त्यांना घेऊन जाईन. कसं वाटतं तुला? तेव्हा नंदिनीच्या मनात नसतानाही ती जीवाला हो म्हणून आपलं मत व्यक्त करते.